किनारा लगातार अध्ययन करें, ये जूम सेशन हमारा मेटावेल जूम सेशन प्रेझेंटेड बाय प्रोफेशनल टीम इंडिया. मित्रांनो, जे लाखो कमावतात ते लाखोचे मार्ग सांगतात, जे कोटी कमावतात ते कोटीचे मार्ग सांगतात. मित्रांनो, आज आपण या डिजिटल प्रोजेक्टविषयी ज्यांच्या वाणीतून ह्या प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन आपण ऐकणार आहात. मित्रांनो, प्रत्येकाचं स्वप्न असतं आपली फोर व्हीलर असावी, गाडी असावी, बँक बॅलन्स असावा, फॉरेन ट्रिप व्हावी, मान सन्मान मिळावा. मित्रांनो, त्यांनी या प्रोजेक्टमधून हे सर्व स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहे. मित्रांनो, आज त्यांचा या प्रोजेक्टमधून इन्कम 1 कोटी प्लस इन्कम त्यांनी घेतलेला आहे. तेच आपल्याला त्यांच्याच वाणीतून या प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वांनी आपले साथी सहयोगी कनेक्ट झालेत की नाही रिचेक करा आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण हा प्रोजेक्ट समजून घेणं गरजेचं आहे. तर चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आज आपण त्यांना सर्वांच्या डिजिटली 100च्या सहाय्याने, डिजिटली फ्लॉवर बुकेच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक, ग्रेट मेंटर, माननीय श्री भीमराव पाटील सर. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. आवाज येतोय? यस सर, वेलकम सर. थँक्यू. आज या जबरदस्त मंचावरती मला इन्व्हाइट केलं अनब सरांनी, त्याबद्दल मी अनब सरांचे खूप खूप आभारी आहे. आणि हा आपला मंच उपलब्ध करून दिला आपल्यासाठी जवळपास 6.25 वर्ष झालं सातत्यपूर्व दररोज 9:30 वाजता ऊन वारा पाऊस न बघता आपल्यासाठी हा जबरदस्त असा मंच उपलब्ध करून दिला ते ग्रेट लीडर मिस्टर श्याम इंगळे सर, त्यांचंही मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि आपण सातत्यपूर्व ह्या झूम मीटिंगला स्वतः बसता आणि आपली स्वतःची टीम घेऊन दररोज 9:30 वाजता आपण उपस्थित राहता, त्याबद्दल तुमचंही सर्वांचं खूप खूप अभिनंदन. माझी ओळख करून दिली भीमराव पाटील, मी पुण्यातून हा बिझनेस रन करतो. आणि सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की नेटवर्क मार्केटिंग मधून माझी सगळी स्वप्न पूर्ण झालेली आहेत. माझी स्वप्न पूर्ण झालेली ही मला जास्त महत्वाचं नाही, परंतु मी जे आहे ती माझ्या टीम मधल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सातत्यपूर्व ह्या बिझनेसमध्ये काम करतो. आणि मी जी ह्या कन्सेप्ट मधून माझं जे टार्गेट घेतलेलं आहे ती 100 लोक करोडपती करण्याचं मी या प्रोजेक्ट मधून टार्गेट घेतलेलं आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण होणार ह्याची मला खात्री आहे. तर आज जो विषय माझ्याकडे दिलेला आहे की नेटवर्क मार्केटिंग का करायचं, तर आणि या प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रो, आपल्याला सगळ्यात महत्वाचं नेटवर्क मार्केटिंग का करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर नेटवर्क मार्केटिंग आणि हा प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये काय फरक आहे हा पूर्णपणे विषय आहे आज. त्याच्यानंतर आपला जो प्रोजेक्ट आहे हा नेटवर्क मार्केटिंग नसून हा आपला प्रोजेक्ट आहे. तर 2030 पर्यंतचा जो रोड मॅप आहे हा 2030 पर्यंतचा ह्या प्रोजेक्ट मधला रोड मॅप पूर्णपणे क्लिअर कट झालेला आहे. त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग आपण कसं केलं पाहिजे, हा आपला जो प्रोजेक्ट आहे हा 100% डिजिटल प्रोजेक्ट आहे. मग तो डिजिटल प्रोजेक्ट कसा केला पाहिजे, त्याच्यानंतर जे आपले कॉइन आहेत SC कॉइन आहेत तर त्या कॉइनचं फ्युचर काय आहे ह्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला आज माहिती मिळणार आहे. त्याच्यानंतर वॅलेट, आपण जे ट्रस्ट वॅलेट टोकन पॉकेट करतो त्याच्याबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर आपली टीम आपण कशी डेव्हलप केली पाहिजे, त्या बरोबर आपण कसं काम केलं पाहिजे त्याच्या संदर्भात आज मार्गदर्शन मिळणार आहे. त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट बंद का नाही पडणार ह्या विषय सुद्धा आपल्याला आज मार्गदर्शन मिळणार. आणि जे आपले ग्रेट लीडर श्याम इंगळे सर जे दररोज जे आपल्याला म्हणजे 10 मिनिटं जे शेवट सांगतात की 1040 ची जादू काय आहे, तर ही जादू सुद्धा काय महत्वाची आहे हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर आपल्याला बघा ह्या विषयावरती पूर्णपणे आज आपल्याला बघायचंय की सगळ्यात महत्वाचा जो पहिला विषय आहे की नेटवर्क मार्केटिंग का करायचं. बघा आपण प्रत्येक व्यक्ती आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी बिझनेस करतो, काम करतो, शेती करतो, दुकानदारी करतो. तर ही कशासाठी करतो, तर आपली स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी आपण हे काम करतो. मग नेटवर्क मार्केटिंगच का करायचं. कारण बघा आपण कोणता जरी व्यवसाय केला तरी आपण काय करतो, आपण स्वतः काम करतो आणि काम करल तेवढाच आपल्याला पैसा मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर दुकान चालू केलं असेल तर जर दुकान दररोज उघडलं तरच आपल्याला त्या दुकानदारीमधून आपल्याला पैसा मिळेल. ज्या दिवशी दुकान बंद त्या दिवशी आपला पैसा बंद. आपण ज्या दिवशी जॉबला जाईल त्या दिवशी आपल्याला पैसा मिळेल. परंतु नेटवर्क मार्केटिंग हा असा विषय आहे, तुम्ही 1 ते 2 वर्ष प्रामाणिकपणे सातत्यपूर्व आणि आपल्या टीमला सोबत घेऊन जर ह्या पद्धतीने जर चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर आपल्याला आपण ह्या नेटवर्क मार्केटिंग मधून पॅसिव्ह इन्कम कडे जाऊ शकतो. असे कित्येक उदाहरण आहेत की आज एकदा टीम सेट झाली आणि टीम सेट झाल्यानंतर आपल्याला काम नाही केलं तरी सुद्धा आपल्याला पैसा मिळतो. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने बघा अंबानी असेल, टाटा असेल, बाटा असेल, असे कित्येक लोक आहेत. तर त्यांनी काय केलंय, टीम नेटवर्क उभा केलंय आणि ह्या नेटवर्क उभा केल्यामुळं ती स्वतः कधी कुठं काम करत नाही, त्यांची ती टीम काम करते आणि त्यांना तो पैसा जातो. म्हणजे त्यांनी ते पॅसिव्ह इन्कम मध्ये ते काम केलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ही नेटवर्क मार्केटिंग असं आहे की 2 ते 3 वर्ष आपण चांगल्या पद्धतीने एक 10-20 लोक जर आपल्यासारखी डुप्लिकेट केली आणि त्या पद्धतीने जर केली तर तुम्हाला सांगतो आपल्याला सुद्धा पॅसिव्ह इन्कम येऊ शकतो. तर ह्याच्यासाठी प्रत्येकाने नेटवर्क मार्केटिंग करणं गरजेचं आहे. आता बघा दुसरा विषय आहे की नेटवर्क मार्केटिंग आणि आपला प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये काय फरक आहे. तर बघा आपण आजपर्यंत प्रत्येकाने प्रॉडक्ट बेस मध्ये काम केलेलं आहे. आपण कुठल्याही कंपनीमध्ये जॉईन होत असताना आपण 2000, 3000, 4000, 5000, 6000 अशा त्यांचं पॅकेज घ्यायचं आणि आपण जॉईनिंग व्हायचं. आणि जॉईनिंग झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला टीम तयार करावं लागते. टीम तयार केल्यानंतर आपल्याला ते मॅचिंग करावं लागतं. लेफ्ट करा, राईट करा, त्याला एक टेल द्या आणि त्याच्यानंतर आपल्याला कमिशन मिळलं जातं. जर तुमचं एखादी लाईन चांगली चालत असेल, एकाच ह्याला जर भरपूर आयडिया येत असतील आणि जर तुमचं मॅचिंग नाही झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला कमिशन दिलं जात नाही. आणि दर महिन्याला तुम्हाला परचेस करावंच लागेल. आणि जर तुम्ही दर महिन्याला परचेस नाही केलं तर तुम्हाला कमिशन सुद्धा मिळत नाही. तर अशा पद्धतीने जे हे प्रोजेक्ट कंपन्या चालतात तर त्याच्यामुळं आपण मोठं होऊ शकत नाही. आणि हा जो आपला जो प्रोजेक्ट आहे ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे, तर ह्या दोन्हीमध्ये फरक असा आहे की आपल्याला कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी प्रॉडक्ट घ्यायचं नाही विकत. आपण
जी ह्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे आयुष्यातून फक्त आणि फक्त एकदाच जे पण तुमच्या खिशाला परवडल अशा पद्धतीने कोणी एक स्लॉट घेऊन चालू करू शकतो, कोण 2 स्लॉट घेऊन चालू करू शकतो, कोण 3 स्लॉट घेऊन चालू करू शकतो, कोण 4 स्लॉट घेऊन चालू करू शकतो, कोण 5 स्लॉट घेऊन चालू करू शकतो, कोण 6 स्लॉट घेऊन चालू करू शकतो. आपल्याला ज्या खिशाला परवडल अशा पद्धतीने आयुष्यातून फक्त आणि फक्त एकदाच जॉईनिंग केलं आणि डिजिटल स्लॉट घेतल्यानंतर तुम्हाला आयुष्यात कधीही ह्या प्रोजेक्टला पैसे भरायचे नाहीत, परंतु ह्या प्रोजेक्टमधून सारखे पैसे घ्यायच्यात. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी कुठल्या पद्धतीचं आपल्याला मॅचिंग नाही, तुम्हाला जोड्या जुळवायच्या नाहीत, कुठला टेल करायचा नाही, इथं PV-BVचा बिझनेस नाही, तर फक्त आणि फक्त आपल्याला ह्या प्रोजेक्टसाठी आपल्याला कम्युनिटी गोळा करायची आणि कम्युनिटी गोळा करत असताना ह्या बिझनेसमध्ये सुद्धा 2 ते 3 वर्ष जर तुम्ही प्रामाणिकपणे सातत्यपूर्व जर काम केलं तर तुम्ही सुद्धा ह्या प्रोजेक्टमधून पॅसिव्ह इन्कममध्ये जाऊ शकता. त्याच्यानंतर आपला जो प्रोजेक्ट आहे मेटावेल प्रोजेक्ट, हा मेटावेल प्रोजेक्ट कधी आला तर 29 जून 2022 साली हा रशियातून चालू झाला आणि रशियातून चालू झालेला हा 3 वर्ष ह्या प्रोजेक्टला पूर्ण झालेला आहे. तर ह्या प्रोजेक्टमध्ये 21 लाख च्या प्लस म्हणजे जवळपास 21-21.5 लाख लोकांची कम्युनिटी आज 3 वर्षामध्ये झालेली आहे आणि दर महिन्याला मिनिमम 50 ते 60 हजार पेक्षा जास्त लोक ह्या प्रोजेक्टमध्ये जॉईन होत आहेत. दर महिन्याला 60-61 हजार पेक्षा जास्त लोक जॉईन होतात. तर एवढा जबरदस्त हा प्रोजेक्ट आहे आणि ह्या 21 लाख लोक प्रोजेक्टमधून 21 लाख कम्युनिटीमधून जवळपास 1 लाख लोक करोडपती झालेले आहेत. म्हणजे एवढा हा जबरदस्त असा प्रोजेक्ट आहे आणि 2030 पर्यंतचा आपल्याला टोटली रोड मॅप दिलेला आहे. म्हणजे ह्या प्रोजेक्टचं एवढं व्हिजन आणि मिशन जबरदस्त आहे कारण 2030 पर्यंतचा आपल्याला रोड मॅप दिलेला आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये नवीन जवळजवळ 16 ते 17 नवीन प्रोजेक्ट येणार आहेत. आपण एका प्रोजेक्टमध्ये काम करत असताना आपल्याला 16 ते 17 प्रोजेक्टमधून आपल्याला इन्कम मिळणार आहे. तर एवढे जबरदस्त प्रोजेक्ट आहेत की त्या प्रोजेक्टमधून बघा आज या प्रोजेक्टमध्ये आपण एका प्रोजेक्टमध्ये TNDS मध्ये काम करतोय आणि ह्या TNDS मध्ये 3 वर्षामध्ये 1 लाख पेक्षा जास्त लोक करोडपती झालेत आणि मग 16-17 जर प्रोजेक्ट आले तर आपल्याला किती इन्कम होऊ शकतो की आपण त्या इन्कमचं इमेजिंग सुद्धा करू शकत नाही. एवढं ह्या प्रोजेक्टमधून आपल्याला जबरदस्त असा पैसा मिळणार आहे. याच्यानंतर ज्या प्रोजेक्ट जी येणार आहेत तर ते प्रोजेक्ट दर ह्या 2030 पर्यंत एक असा आपल्याला लाईव्ह होणार आहे. आपण ह्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर स्वतःचा दवाखाना उघडू शकतो, मॉल उघडू शकतो, आपण मोठं एखादं DMart सारख्या पद्धतीचं काम करू शकतो. एवढं ह्या प्रोजेक्टमधून त्याच्यानंतर हॉस्पिटल सुद्धा आपलं खोलू शकतो. ह्या प्रोजेक्टमधून आपल्याला सगळ्या गोष्टी समजणार आहेत. त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट डिजिटल, आपला हा प्रोजेक्ट काय डिजिटल आहे. तर डिजिटल वरती तुम्ही जेवढं जास्तीत जास्त तुम्ही ह्याच्यामध्ये डिजिटलमध्ये भाग घ्याल तेवढा लवकर. आज बघा आपण जर बघितलं तर आपल्याला वेळ ही कमी आहे आणि आपण त्या ठिकाणी जायचं, त्या ठिकाणी जाऊन प्लॅन सांगायचा, त्या ठिकाणी आपला वेळ पण खर्च होणार, पैसा पण खर्च होणार आणि ट्रॉफिकचा सुद्धा आपल्याला जास्त त्रास होणार. तर हा जो डिजिटल प्रोजेक्ट आहे तर डिजिटलच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने ही करणं खूप गरजेचे आहे. काळाची गरज आहे. ट्रेंड टेक्नॉलॉजी आणि ह्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट आहे टाइम ट्रेंड टेक्नॉलॉजी. तर ह्याचा पूर्णपणे प्रत्येकाने
वापर करून घेणं गरजेचं आहे. तर आपण हा कसा डिजिटलच्या माध्यमातून आपण हा करू शकतो. तर बघा, आपण स्वतःचं आपलं जे हे आहे, तर झूम मीटिंगचा ॲप प्रत्येकाने डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने 2-2, 3-3 लोकांना सुद्धा आपण झूम मीटिंगच्या माध्यमातून हा आपला प्रोजेक्ट सांगू शकतो. कारण आपण त्या ठिकाणी जाऊन जे सांगणार आहे, ते झूम मीटिंगमध्ये सुद्धा आपण झूमच्या ॲपमधून सुद्धा आपण त्यांना लाईव्ह त्या पद्धतीने हा प्रोजेक्ट सांगू शकतो. यूट्यूबच्या माध्यमातून आपला यूट्यूब चॅनल स्वतःचा करणं गरजेचं आहे आणि जे आपली होम मीटिंग, प्लॅन सांगितलेला, फोटो ही सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करून आपण ह्या डिजिटलच्या माध्यमातून करू शकतो. त्याच्यानंतर यूट्यूब असेल, त्याच्यानंतर फेसबुक असेल, ह्या सगळ्याच्या माध्यमातून आपण जेवढं डिजिटल माध्यम वापरून आपला हा बिझनेस लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणं गरजेचं आहे. आणि दररोज जी झूम मीटिंग आपली होती, आपण तर बसतोच रोज सातत्य मीटिंगला बसतोय 9:30च्या, परंतु आपली टीम किती आली हे आपण रोज पाहणं गरजेचं आहे. जर दररोज 4-4, 5-5 लोक जरी ह्या झूमच्या माध्यमात लोक बसली, तरी त्या झूमच्या माध्यमातून आपण ह्या प्रोजेक्टमधून खूप मोठ्या पद्धतीने पैसा कमवू शकतो. आणि आपण झूम मीटिंगला ज्यावेळेस जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही आज संध्याकाळचं प्लॅन प्रेझेंटेशन घ्यायचं, झूम मीटिंग घ्यायची, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही तयार झालं पाहिजे. तुम्ही प्रत्येक म्हणलं पाहिजे की मी सांगू शकतो आज ही झूम मीटिंग. त्याच्यानंतर कॉइन. आता कॉइनचं फ्युचर काय? तर बघा, ही मार्केटमध्ये इतके कॉइन आहेत, हजारो लाखो कॉइन आहेत आणि त्या कॉइनचा रेट बघितला तर रेट पाहिजे तसा त्या पद्धतीने वाढत नाही. आता बघा, ज्यावेळेस बिटकॉइन ज्यावेळेस आलता, तर बिटकॉइन ज्यावेळेस त्याची सुरुवात झाली होती ती काही पैशामध्ये होती आणि 2009 साली हा बिटकॉइन आला, तर ह्या बिटकॉइनची किंमत होती 6 रुपये आणि 6 रुपये येण्यासाठी त्याला कमीत कमी 4 ते 5 वर्ष गेलेली आहेत. तर हा बिटकॉइन जर आज ह्या बिटकॉइनचा विचार केला तर बघा, 2009 पासून ते आजपर्यंत किती वर्षाची जी जर्नी गेली आणि त्यावेळेस त्यांनी सातत्यपूर्वक काम केलं आणि आज त्या बिटकॉइनची किंमत जवळपास 1 करोड क्रॉस होऊन रिटर्न आलेली आहे. तर तसं मार्केटमध्ये खूप कॉइन आहेत. एथेरियम आहे, BNB आहे, सोलोना आहे, असे चांगले चांगले भरपूर कॉइन आहेत. परंतु त्यांचा सुद्धा रेट वाढण्यासाठी खूप वेळ गेलेला आहे. आणि आपला जो कॉइन आहे, CS कॉइन आहे, तर ह्या कॉइनचा सुद्धा फ्युचर खूप जबरदस्त आहे. कारण आपला जो हा कॉइन ज्यावेळेस लॉन्च झाला त्यावेळेस 22 ते 23 रुपयापासून हा लॉन्च झाला आणि 1.5 वर्षाच्या आत $20 टच होऊन आलेला आहे आणि आज $4 तो ट्रेड करतोय. तर फ्युचरमध्ये ह्या कॉइनचंच का SC कॉइनचा का रेट वाढणार? कारण जे टोटली कॉइन आहेत, जसं बिटकॉइन घेतलं किंवा अदर जी कॉइन आहेत, तर त्या कॉइनचा रेट वाढण्यासाठी 10-15 वर्ष वेळ गेला. परंतु आपला जी कॉइन आहे, कारण तो कॉइन कुठेही फक्त ट्रेड बाय सेल केला जातो, परंतु जे आपला कॉइन आहे, हा आपला कॉइन टोटली 16 ते 17 प्रोजेक्टमध्ये प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर होणार आहे आणि त्याच्यामुळं हा कॉइनचा रेट एक कमी शॉर्ट टर्ममध्ये, थोड्या कालावधीमध्ये ह्या कॉइनचा रेट खूप हाय होणार आहे. ज्यावेळेस आपलं ह्या प्रोजेक्टमध्ये ज्यावेळेस हा CS कॉइन चालू होईल त्यावेळेस बघा, त्या कॉइनचा जो रेट वाढणार आहे की त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की आपण किती मोठी चूक केलेली आहे. आपण कॉइन घेतले नाही. ज्यांनी कॉइन घेतले नसतील त्यांनी प्रत्येकाने 100-200 तरी कॉइन आपल्याकडं असणं गरजेचं आहे आणि ज्यांच्याकडं 1000, 2000, 500, 800, 900 आहेत त्यांनी सुद्धा अजून आपल्याकडं कॉइन घेऊन ठेवणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर बघा, आपली टीम डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण एकट्याने काम करून कधीही पैसा मिळणार नाही. तर प्रत्येकाने काय केलं पाहिजे, आपली जी टीम आहेत, आपली पूर्वीची जी जॉईनिंग झालेली आहेत, तर त्यांच्यासोबत तुम्ही बसून त्यांना कॉईनचं महत्त्व सांगितलं पाहिजे. 2030 पर्यंतचा रोड मॅप आपल्या ह्या प्रोजेक्ट मधला सांगितला पाहिजे. येणारे फ्युचरचे जे काय आपले प्रोजेक्ट आहेत त्याच्याबद्दल आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आणि जे नवीन लोक येतात त्या नवीन लोकांना मिनिमम त्यांना 1000-2000 रुपये मिळेपर्यंत तुम्ही सातत्यपूर्व त्यांना मदत करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा वेळा काय होतं, नेटवर्क मार्केटिंग मध्ये बघा, की आपण एखाद्या व्यक्तीला जॉईनिंग करतो आणि जॉईनिंग केल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर तुम्हाला सांगतो, त्याला 1-2 हजार मिळेपर्यंत जर तुम्ही सातत्यपूर्व त्याच्याबरोबर काम केलं तर तो आयुष्यभर तुम्हाला तो कधीही सोडणार नाही. त्या पद्धतीने आपण आपली टीम प्रत्येकाने सांभाळून ठेवणं किंवा त्यांच्याबरोबर काम करणं गरजेचं आहे. आता हा प्रोजेक्ट का बंद पडणार नाही? बघा, की हा प्रोजेक्ट का बंद पडणार नाही, कारण आपला हा जो प्रोजेक्ट आहे, ह्या प्रोजेक्टमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण जे आपण कम्युनिटी गोळा करत असताना जे आपलं जॉईनिंग होतं आणि त्या जॉईनिंग मधलं जे पेमेंट असतं, हे पेमेंट 100% आपल्या कम्युनिटीमध्ये वाटलेलं आहे. टोटली हा जो पैसा आहे म्हणजे आपलाच पैसा आपल्यामध्ये वाटलेला आहे. ही कुठलं ह्याच्यातलं जे पैसे जमा होतात हे आपण कुठल्याही कंपनीच्या अकाउंटला भरत नाही, कारण ह्या कंपनीला बँक अकाउंटच नाही. कारण बँक अकाउंट नसल्यामुळं कंपनीकडून आपल्याला मागायची सुद्धा गरज नाही, कारण ती घेत पण नाही आणि आपल्याला ती पैसे देत पण नाही. कारण कुठलं ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला आरवाय सिस्टम नाही. आता आरवाय सिस्टम म्हणजे काय, की काही लोक म्हणतात तुम्ही 1 लाख भरा, 1 लाखाचे तुम्हाला 6 महिन्यामध्ये 2 लाख दिले जाईल, 1 वर्षामध्ये 3 लाख दिले जाईल. तर अशा पद्धतीचं ह्या प्रोजेक्टमध्ये आपण कुठल्याही व्यक्तीला हे सांगत नाही. तर त्याच्यामुळं आपला हा प्रोजेक्ट कधीही बंद पडणार नाही. त्याच्यानंतर जी दररोज आपण कमीत कमी 2 ते 3 प्लॅन दररोज देणं गरजेचं आहे. प्रत्येकाने कमीत कमी 3 प्लॅन दररोज जर दिलं तर महिन्यामध्ये जवळजवळ 90 पेक्षा जास्त प्लॅन होतात. आणि ह्या 90 प्लॅन मधून आपण जर 1% जरी रेशो धरला, आपल्या प्रोजेक्टचा जास्त रेशो आहे, परंतु जनरली सगळ्या ह्याच्यामध्ये जर विचार केला तर आपण 1% जरी केला तर कमीत कमी 10 पेक्षा जास्त लोक जॉईनिंग होऊ शकतात. तर प्रत्येकाने दररोज कमीत कमी 3 प्लॅन देणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त दिलं तर एकदम जबरदस्त. त्याच्यानंतर झूम मीटिंग, ह्या झूम मीटिंगला दररोज संध्याकाळी बघा, आपण संध्याकाळी 9-9:30ला आपल्याकडे काही काम नसतं. आपण काय बघतो, टीव्ही बघतो किंवा चर्चा करतो किंवा कुठल्या तरी एखादं इलेक्शन असतं किंवा कुठल्या कुणाचं काहीतरी झालेलं असतं, बांधावरून वाद झालेला असतो किंवा कशावरून, ह्याची चर्चा करत असतो. तर ही चर्चा करून आपल्याला पैसे मिळणार नाहीत. परंतु ही झूम मीटिंग तुम्ही दररोज जर 9:30ला ऐकली आणि आपल्या टीम मधले कमीत कमी 4 ते 5 लोक जर बसवली तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, 1 ते 1.5 वर्षामध्ये तुमच्या अकाउंटला 1 कोटीपेक्षा जास्त पैसे येतील. कारण बऱ्याचशा लोकांनी ह्या प्रोजेक्टमधून, आज मी मगाशी सांगितलं की 1 लाखापेक्षा जास्त लोक ह्या प्रोजेक्टमधून करोडपती झालेले आहेत. तर तुम्ही सातत्यपूर्व जर ह्या झूम मीटिंग वरती जर फोकस केला आणि आपली टीम जर दररोज ह्या झूम मीटिंगला तुम्ही बसवली तर 100% 1 वर्ष ते 1.5 वर्षाच्या आत आपल्या सुद्धा अकाउंटला 101% आपल्याला 1 करोडपेक्षा जास्त अर्निंग होणार आहे. आणि जी आपली 1040 ची जी जादू आहे
हे आपल्याला इंगळे सर आपल्याला आत्ता सांगणार आहेत. तर आज ही 1040ची खरोखर काय जादू आहे. आयुष्यातनं मी मगाशी सांगितलं की आयुष्यातनं फक्त आपल्याला किसेला परवडल अशा पद्धतीने जर काम केलं तर आयुष्यातून एकदाच पैसे भरायचं आणि एकदा पैसे भरून तुम्हाला 1 ते 1.5 वर्षामध्ये 100% तुम्हाला करोडो रुपये मिळणार आहेत. तर मी आनफ सरांना विनंती करतो की बॅक टू होस्ट त्यांनी इंगळे सरांना इन्व्हाइट करावं. आनफ सर. थँक्यू सर. मित्रांनो, आज आपले ग्रेट मेंटर, बेहतरीन लिडरशिप असलेले माननीय श्री भीमराव पाटील सर यांनी आज आपल्याला जे अतिशय सुंदररित्या अप्रतिम त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचं सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. त्यानंतर मित्रांनो, आज आपण 1000 म्हणजे सहकार्यातून समृद्धीकडे कशा पद्धतीनं आपण वाटचाल करू शकतो, ते आज आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम इंगळे सर हे आज आपल्याला समजून सांगणार आहे. तर मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या स्लाइडपर्यंत आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण 1040 रुपयामध्ये हा बिझनेस आपण करोडपतीच्या दिशेने कशी वाटचाल करू शकतो. तो थोडासा पण वेळ वाया न घालवता आपण सरांना या मंचावर इन्व्हाइट करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट अपलाईन माननीय श्याम इंगळे सर. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. वेलकम सर. थँक्यू पाटील सर. आज जे सरांनी मला जबाबदारी दिली 1040 रुपयाची जादू, तर मित्रांनो, ही खरंच जादू आहे का नाही हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपला मिडल क्लास जी पब्लिक असते किंवा जे लोक असतात, विश्वास फार लगेच ठेवतात आणि विश्वास लगेच पण जाऊ शकतो. म्हणजे मूडवरती आपला मूड आहे ना लगेच चेंज होत असतो. तर आज जी जादू दाखवणार मित्रांनो 1040 ची जादू, ही आपल्याला ना ही जादू कमीत कमी वर्षभर चालू ठेवायची आपली स्वतःच्या डोक्यामध्ये, तरच आपण याच्यातून करोडपती होऊ शकतो. हे स्वप्न आहे आपले, ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं. जर एखाद्या शेजारच्यांनी जर सांगितलं की नाही नाही असे आले असे तसं झालं, त्याच्यावरती न भरोसा ठेवता आपला फोकस ह्या प्रोजेक्ट वरती ठेवा. तर 1040 ची जादू बघू जास्त वेळ घेता, ह्यासाठी आपल्याला किमान 6 लोकांची टीम करणं गरजेचं आहे. किती? 6 लोकांची. 6 लोकांची टीम जर असेल तुमच्याकडे, तुम्ही फास्ट मध्ये याच्यातनं मोठ्या स्वरूपात अर्निंग करू शकता. आता आपण बघूया, प्रत्येक गोष्टीत टर्म अँड कंडिशन असतात. कंपनीमध्ये जर गेलं तर टर्म अँड कंडिशन असतात, काही व्यवसाय करतात त्यात टर्म अँड कंडिशन असतात. तसं बी आपल्याला या मेटावेल मध्ये कोणत्या प्रकारची टर्म अँड कंडिशन नाही, पण आपण स्वतः जर ठरवून घेतलं टर्म अँड कंडिशन तर फार मोठा बिझनेस करू शकतो. तर एकूण याच्यामध्ये 6 सदस्य पाहिजे, आपले 6 पार्टनर पाहिजे. सलग 3 दिवसात जर काम केलं तर आपल्याला पैसा किती मित्रांनो ते बघूया. तर यामध्ये बिझनेस मध्ये येत्या वेळेस 1040 ने हा बिझनेस चालू होतो. कमीत कमी ज्या लोकांकडे मोठा पैसा आहे ते जास्त येणे जरी चालू केलं तर त्यांना जास्त याचा मोठा पैसा भेटू शकतो. मग आपण कमीत कमीची जादू बघू. मोठ्याची जादू होतीच आहे, पण छोट्या अमाऊंटची काय जादू ते बघू. तर आता काम काय करायचं, स्वतः आपण या बिझनेस मध्ये येणं गरजेचं आहे, ना की दुसऱ्याला विचारू. स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. काय करायचं ते करायचं आपण स्वतः करायचं. तुम्ही काय काम केलं, स्वतः या बिझनेस मध्ये आलात म्हणजे याच्यामध्ये काय करायचं काम हे समजून घ्या. बऱ्याच लोकांना मोठा प्रश्न पडतो, मी बिझनेस मध्ये येऊन काय करायचं बघ याच्यामध्ये. सपोज आपण एक रिक्षा घेतलेली आहे, ऑटो रिक्षा, बरोबर. ही 1040 ची ऑटो रिक्षा आहे. याच्यामध्ये काम काय करायचं आपल्याला, लोक बसवायचे. जेवढे लोक बसतील याच्यामध्ये, हे जर 6 लोकांचं आहे तेवढे लोकांचे तुम्हाला 3 लोकांचे पैसे लगेच भेटतात. म्हणजे आपल्याला लोक आल्यानंतर पैसा. कोणताही व्यवसाय घेऊ, चहाचं दुकान घ्या, वडापावचं दुकान घ्या, हॉटेल घ्या, 5 स्टार घ्या, 6 स्टार घ्या, 7 स्टार घ्या, कोणतं घ्या, काही घ्या तुम्ही, तिथे तुम्हाला लोक लागतात. एखाद्याने बंगला जरी बांधला, भाड्याने जरी द्यायचं असेल त्याला, तर लोक असतील तरच तो देऊ शकतो. ह्या बिझनेस साठी लोक पाहिजे. ज्यांच्याकडे लोक आहेत त्यांच्यासाठीच हा बिझनेस आहे, ज्याच्याकडे लोक नाही त्याच्यासाठी हा बिझनेस नाही. तर स्वतः तुम्ही या घरामध्ये एंट्री केली, हॉटेल घेतलं किंवा एक रिक्षा घेतली आणि याच्यामध्ये लोक आणले तुम्ही, तर किती लोक आणायचे आपल्याला. पहिल्या दिवशीच आपली 6 लोकांची लिस्ट केलेली, त्यापैकी 2 लोक आणल्याचे आपण, राम आणि लक्ष्मण याच्यामध्ये आणल्यानंतर यांच्याकडनं त्याच दिवशी आपण 2-2 जर लोक करून घेतलं आपण मित्रांनो, आपण टार्गेट घ्यायचं यांच्याकडनं लगेचच्या लगेच 2-2 लोक करायचे.
त्याच दिवशी. तर आपल्याला पैसा किती येईल ते बघू आपण. तर यामध्ये आपल्याला पहिल्या दिवशीचा जो इन्कम राहील तो 9-10 येईल. हे श्रीचे पैसे येतील आपल्याला. का तर हे ओम आणि हरीचे पैसे होल्ड होतील आणि पुढचं घर ओपन होणार आहे. कारण तुम्हाला 1 ते 12 घर आहे. 12 पैकी तुमचं पहिलं तुम्ही स्वतः घेतलेलं, दुसरं घर तुम्हाला स्वतः घ्यायची गरज नाही. ऑटोमॅटिकली ओम आणि हरी तुमचं हे घर ओपन करून देईल. त्यानंतर तुमचं जे इन्कम होईल मित्रांनो ते बघूया आपण. याच्यामध्ये 2538 रुपये इन्कम होतो. त्यापैकी तुमचे 1040 रुपये तुम्ही जे इन्व्हेस्ट केली त्या घरासाठी ते वजा होतील. म्हणजे इथं आपण 1498 रुपये अर्निंग करू शकतो पहिल्या दिवशी. ही आहे 1040 ची जादू. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आपल्याला घर घ्यायची गरज नाही, स्लॉट घ्यायची गरज नाही. कारण ऑलरेडी आपल्याला एकदाच या बिझनेस मध्ये काय करायचं, इन्व्हेस्टमेंट करायची असते. डबल काम करायचं असतं. 6 पैकी 2 लोक आपण पहिल्या दिवशी या बिझनेस मध्ये आणलेले आपले मित्र. त्यानंतर राहिलेले 2 लोक आणायचे आपल्याला. आणि ओमकार आणि अनिल नावाचा व्यक्ती तुमचा या बिझनेस मध्ये आल्यानंतर यांच्याकडनं आपण 2-2 लोक करून घेतले. तर दुसऱ्या दिवशी वेगळी जादू होती. आपल्याला हिरवे जे दिसतं, प्रिया, रेवण आणि सतीश यांचे तिघांचे पैसे येणार आहे. कारण आपलं 2 नंबरचं घर ओपन आहे. त्यामुळे आपल्याला 3 लोकांचे पैसे आले. म्हणजे किती आले आपल्याला, $27 आले. त्यानंतर राम आणि लक्ष्मण तुम्ही जो पहिल्या दिवशी जॉईनिंग केलं असतं त्यांच्याकडनं $36 येतात आपल्याला. म्हणजे आपण एकदा टीम लावल्यानंतर ती टीम काम करते. त्या टीमनी काम केल्यानंतर आपल्याला पण पैसे येतात. हे लाल जे दिसतं आपल्याला याचे पैसे येत नाही. पण दुसऱ्या दिवसानंतर तुम्ही ज्यावेळेस अपलाईन होता त्यावेळेस तुम्हाला याच्यातनं पैसा चालू होतो. त्यानंतर एकूण इन्कम झालं तो 2538 प्लस 3384 बरोबर तुम्हाला भेटले इथं 5922 रुपये. ही झाली तुमची दुसऱ्या दिवशीची जादू. पहिल्या दिवशी किती कमवले तुम्ही ते पुढे बघणार आपण. सलग 3 दिवस किती पैसे कमवले. तिसऱ्या दिवशी लास्ट जे 2 मित्र राहतात तुमचे, म्हणजे 6 पैकी 2 लोक राहिले, ते 2 लोक तुम्ही या बिझनेस मध्ये आणायचे. दत्तात्रय आणि योगेश. तुम्हाला घर घ्यायची गरज नाही, ऑलरेडी तुमचं घर आहे. त्यामध्ये तुम्ही फक्त लोक आणले आणि दत्तात्रयकडनं 2 लोक करून घ्यायचे आणि योगेशकडनं 2 लोक करून घ्यायचे. या तिसऱ्या दिवशी मित्रांनो फार मोठी जादू होती. इथं $27 तुम्हाला राम आणि लक्ष्मण देणार आहे परत. त्याच्यानंतर ओमकार आणि अनिल त्याचे $36 येणार आहे. आणि तुमचे स्वतःचे म्हणजे अमोल, कृष्ण आणि मोहनचे तुम्हाला 2538 रुपये भेटणार, म्हणजे $27 भेटणार आहे. हे जे तुम्ही रेफरल केलेले किंवा तुमची जी टीम तयार झाली त्यांच्याकडनं 36 प्लस तुमचे स्वतःचे जे काम केलं तुम्ही तिसऱ्या दिवशी त्याचे 2538 रुपये इथे भेटले. जवळपास आपल्याला इथनं 3384 रुपये भेटले यामध्ये. तर आपण जर पूर्ण कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो, तुमचं स्वतःचं इन्कम प्लस राम लक्ष्मणचं इन्कम प्लस ओमकार आणि अनिलचं इन्कम, तर 9306 रुपये तिसऱ्या दिवशी तुम्ही या बिझनेस मधून कमवू शकता. तर आपण टोटल बघू मित्रांनो किती. पहिल्या दिवशीचं इन्कम काय आपलं 1498, दुसऱ्या दिवशी 5922, तिसऱ्या दिवशीचं जे इन्कम राहील 9306 रुपये. 3 दिवसाचं जर टोटल गणित केलं तर तुम्हाला 16,726 रुपये भेटतात. विचार करा मित्रांनो, आज लोक 8, 9, 10 हजार रुपयामध्ये जो 12 तास काम करतात. पण याच्यामध्ये फक्त आपण काम केलं, 6 लोक बघितले, 6 पैकी प्रत्येक 2-2 लोक आपले 3 दिवस ते बिझनेस मध्ये आले आणि त्यांच्याकडनं 2-2 करून घेतले. जर 16,726 रुपये जर भेटत असेल, हे फक्त एकाच घराचं सांगितलं मी तुम्हाला. तुमचं जे दुसरं घर ओपन झालं ते जे भेटणार ते तुम्हाला बोनस किती भेटणार, याच्यात डबल भेटू शकतो. फक्त आपण मी 1040 ने तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट केलेली त्या घराचं सांगू राहिलोय. तर एवढा मोठा पैसा याच्यातून ह्या बिझनेस मधून भेटू शकतो. आणि हा डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट असल्यामुळे तुमचा 1 रुपया सुद्धा इकडे तिकडे जात नाही, कोणी पळून जाणार नाही. याचं कारणच ते की कंपनीच नाही, अकाउंट नाही, कोणी बाहेर जरी गेलं, जाळ झुर जरी झाला तरी काही फरक पडत नाही आपल्याला. कारण आपलं जे अकाउंट असतं ते आपलं वॉलेट आहे, आपलं बँक आहे. त्याच्यामुळे इथं ह्या बिझनेस मध्ये 100% सिक्युअर आहे. तर प्रत्येकाने आजच विचार करणं गरजेचं आहे. आपली टीम बनवा आणि मोठा पैसा कमवा. ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू अनप सर. बॅक टू होस्ट. थँक्यू सर. मित्रांनो, आज सरांनी आपल्याला
₹1040 जी जादू सांगितली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, समज गए तो पैसा ही पैसा, नहीं समजे तो पहिले जायचा. तर जे नवीन लोक असतील, जुने लोक असतील, आशा करतो सर्वांना समजलं असेल. तर आपण प्रत्येकानं दररोज Zoom सेशनला कनेक्ट राहणं गरजेचं आहे. दर